गुरु, तू आता इतक्या रात्री कोणाच्या घरी जायला कसं जमतं रे तुला? अरे आनंद, तू काही परकायस का माझ्यासाठी? ऑब्विसली तूच केलंयस ना परका मला. सोड यार, मला वाद घालायचा नाहीये, तू जा इथून. ए आनंद आनंद, बस क्या यार, तू तू दोस्त आहे ना मेरा. माझी अवस्था तूच समजून घेणार ना. एकीकडे ती शनाया चिडली आहे माझ्यावर, त्याच्यात राधिकाकडे जायची हिंमत नाही आता. का भीती वाटते का वहिनींची? ह्यासले उद्योग करताना भीती नाही वाटली का तुला? आणि काय मित्र म्हणायचास ना मला तू? यार होतो ना मी तुझा. तू सगळं लपवलंस माझ्यापासून. तुला एकदाही असं नाही वाटलं की मला सगळं सांगावं? तुला हवं ते करत राहिलंस तू. अरे किती अभिमानाने लोकांना सांगायचो मी की हा जो गुरु आहे ना, अरे यार है अपना. सब झूठ. खोटारडा आहेस रे तू. खोटा माणसाचा मुखवटा आज गळून पडला खाली. आनंद आनंद ऐक, मी आजची रात्र इथे थांब. सॉरी, ते जमणार नाही. आनंद प्लीज इश्यू करू नको. इश्यू इश्यू मी क्रिएट करतोय. मी तुला प्रत्येक वेळी मी माफ केलंय. प्रत्येक वेळी तुला वहिनीने सुद्धा मला माफ. काय वहिनी 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 काय वहिनी? आनंद एक लक्षात ठेव, हा, मी बॉस आहे तुझा. बॉस? अरे आधी ठरव, बॉस म्हणून आलायस की मित्र म्हणून. किती रंग बदलतोस रे. मित्र म्हणून काम नाही झालं, सो आता बॉस. बॉस असशील ना तर ऑफिस मध्ये, इथे नाही. मी गुरु नावाचा माझा मित्र होता, आणि इथे माझा दारात जो उभा आहे ना, स्वार्थी आणि खोटारडा माणूस, त्याला मी ओळखत नाहीये. आनंद आनंद आनंद, तुला सोडणार नाही मी. सोडणार नाही मी. आई राधिका, आई बाई, का चालू बाई? कशी असेल बाई राधिका? काऊन बरं इतकं वाईट स्वप्न पडलं मला? देवा, माझ्या लेकरांना सुखी ठेव. काऊन बरं इतकं वाईट स्वप्न पडलं? जीव नुसता घाबरावून गेला. बरं बरी असली की बरं असते बाई. फोन करते. एवढ्या रात्री फोन करणं बरं नाही बाई. माझ्या लेकराचा आज वाढदिवस. सगळे वाढदिवसावरनं घरी आले असतील, उगीच त्याईनं त्रास नको बाई. का करू? काय करू मी? कुठे जाऊ? आतापर्यंत राधिकाने आईबाबांनाही कळवलं असणार. शेवटी कितीही झालं तरी माझे आईबाबा आहेत ते.
मला ते दूर ठेवणार नाहीत. हा, मी नागपूरलाच जातो काही दिवस. आई, गुरु. हॅलो गुरु. हा हॅलो आई. हा गुरु बोल. का रे, का आलं? आई बाई, एवढ्या रात्री फोन केला तू? झोपला नाही का बा? अ, अ, ते हॅलो गुरु, सगळं ठीक तर आहे ना तिथे पा? हा सगळं ठीक आहे. आई तू अरे काऊन बरं आई आई करून राहिला? बोल ना, सगळं ठीक तर आहे ना बा तिथे? हा 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 सगळं ठीक आहे. मी ते याच्यासाठी केला होता फोन की उद्या कदाचित नागपूरला येईन मी. म्हणजे माझं काम आहे ना, तर कदाचित एका मीटिंग साठी येईन मी नागपूरला. आई, खरं का? हा, 2-4 दिवस राहीन जरा. आई बाई, आधी काऊन नाही बरं सांगितलं तू? का? नाही काही नाही. आम्ही दोघं जण उद्या वर्धेला चाले जाऊ ना. तिथे ते जीजी आहेत ना, त्यांच्या नातीची साक्षगंध आहे ना, म्हणून. हो का? हो ना, तू पण येते का सोबत? चांगलं राहील ना? नाही आई, तुम्ही जा. म्हणजे माझं अजून काही फिक्स नाहीये. काही ठरलं तर सांगतो मी तुला. अच्छा, चल ठेवतो. बाय बाय. बर. ऐक गुरु, काय बाई ठेवला बरं फोन? काय बाई पोटा, चल बा. देवा, सगळे बरे बरं वाटलं. मी वारंवार हर्ट केलंय तुला. सतत तुझा अपमान केलाय, तुझ्या माणसांचा अपमान केलाय. अथर्ववर अन्याय झाला, आईबाबाही हर्ट झाले. राधिका, खरंच शक्य झालं तर मला माफ कर. मी खरंच थकलोय. सतत स्वतःला सिद्ध करून करून मी थकलोय. किती वेळा सांगू मी असा नाहीये, मी असा नाहीये.